पुढची बातमी आता आपण पाहूया। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये मोर्चा काढला गेला। सरकारचे डोळे केव्हा उघडणार असा संतप्त सवाल वैभवी देशमुखने विचारला। सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी यावेळेला म्हटलंय। मात्र वैभवी देशमुख हिनं काही संतप्त सवाल सरकारला विचारलेत। खंडणीचे पैसे नेमके कुणाला पोहोचवले जातात असा थेट सवाल वैभवी देशमुखनं सरकारला विचारलाय। आणखी माझ्या वडिलांची जी हत्या या खंडणीतून झाली आहे, नेमकं ही खंडणी जात कोणासाठी होती आणि ती ठेवली कोणाकडे होती जे त्यांनी या लोकांना इथे पाठवले मसाजोगमध्ये। आणि नेमकं खरंच ताई मला सुद्धा हा प्रश्न पडलाय की माझ्या वडिलांचा नेमका गुन्हा काय होता, कारण की म्हणजे त्यांची इतकी क्रूरपणे हत्या झाली आहे, त्यांना इतकं हाल करून आणि प्रशासनाला खरंच माझी विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या। आणि खरंच आज माझे वडील मानवतेचं प्रतीक झालेत आणि त्यांची ती माणुसकी खरंच खूप वेगळी नाहीत। आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारांचा वारसा आहे, त्यावर आपण न्यायाच्या भूमिकेत आहोत। आपण न्याय मागून घेऊ आणि न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। पण अजून ज्या जिल्ह्यामध्ये काही प्रकार आहेत सध्या चालू, जेल प्रशासनानं काय काम केलंय, त्याच्यानंतर ही घटना घडल्यापासून राजकीय पुढाऱ्यांनी कुठं हस्तक्षेप केलाय याचे पुरावे आमच्याकडे आहेत। आम्ही लवकरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री साहेबांकडे देणार आहोत। ज्या गोष्टीचा हस्तक्षेप या प्रकरणात होतंय उपमुख्यमंत्री साहेब, त्या गोष्टी तुम्ही काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही ह्याची शाश्वती मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं देतो। तुम्ही सगळ्या ज्या घाणेरड्या गोष्टी आहेत त्या काढून टाका, तुमचं काही नुकसान होणार नाही याची मी खात्री तुमच्या सगळ्यांच्या वतीनं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।